स्वतःच्या आईसोबत असलेल्या अनैतिक संबंधांची वाच्यता होऊ नये म्हणून बापानेच पोटच्या लेकीला संपवल्याची संतापजनक आणि चीड आणणारी घटना सोलापूरमध्ये घडली आहे. ओगसिद्ध कोठे असे नराधम बापाचे नाव असून या विकृतीचा कळस गाठणाऱ्या मायलेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की शुक्रवारी तारीख 23 मे रोजी संध्याकाळी दक्षिण सोलापुरातील कुसूर गावात एका 8 वर्षीय चिमुकलीचा मृत्यूदेह पोलिसांना जमिनीत पुरलेल्या अवस्थेत आढळून आला होता. पोलिसांनी आकस्मिक मयत म्हणून नोंद करत मुलीचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले तेव्हा गळा दाबून मुलीची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. याबाबत पोलिसांनी अधिक तपास केला असता हादरवणारा प्रकार समोर आला. मृत मुलीचे नाव श्रावणी असून तिच्या बापाने तिची निर्घृणपणे हत्या केल्याचे उघडकीस आले. आरोपी ओगसिद्ध कोठे याचे स्वतःच्या आईसोबत अनैतिक संबंध होते. श्रावणीने वडील ओगसिद्ध आणि आजीला नको त्या अवस्थेत पाहिले होते. हा प्रकार तिने कोणाला सांगू नये यासाठी आरोपीने मृत श्रावणी हिला बेदम मारहाण देखील केली. त्यानंतर शुक्रवारी नराधमाने पत्नी वनिता कोठे घरी नसल्याची संधी साधत स्वतःची मुलगी श्रावणी हिची गळा दाबून हत्या केली आणि मृत्यूदेह घरासमोरच खड्ड्यात पुरून ठेवला. मात्र गावातील पोलीस पाटील महानंदा पाटील यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी प्रशासनाच्या सोबत शुक्रवारी संध्याकाळी हा मृत्यूदेह पुरलेल्या खड्ड्यातून बाहेर काढला होता. दरम्यान या घटनेनंतर मंद्रुप पोलीस ठाण्यात आरोपी ओगसिद्ध कोठे याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 103(1) 238 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत मुलीची आई वनिता कोठेनेही पतीनेच मुलीला संपवल्याचे सांगितले आहे.